मनाचं स्थिरपण माणसाला ऊर्ध्वगतीला कसं नेतं आणि मन स्थिर करण्यासाठी काय अभ्यास करायला पाहिजे याच्यावर भगवंत अत्यंत साधार विवेचन करतात आणि अस्थिर मनाचे धोके आणि तोटेही आम्हाला दाखवून देतात. गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये शेवटच्या 15-16 श्लोकांमध्ये मन कसं घसरत जातं, विचार कसे घसरत जातात याचं उत्कृष्ट सोदाहरण विवेचन भगवंतांनी केलेलं आहे. आपण जर याचा अभ्यास केला तर आपले विचार कोणत्या मार्गानं खाली येतात आणि घसरत रसातळाला कसे जातात आणि त्याबरोबर आपण सुद्धा कसे खाली जातो हे आपल्याला कळेल. मनोविकार हा एक फार मोठा रोग आहे, ज्याला बहुतेक वेळेला आपण मान्यच करत नाही. असं नाहीयेच असं म्हणतो. पण जसा शरीराला आजार होतो तसा मनालाही आजार होतो आणि आजार झाला तर उपचार करणं गरजेचं आहे हे आपण समजून घेतलं.